Hello everyone, I am Thakre sir and as usual welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn about a new lesson 2.2, The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond, who is a very famous Indian writer. So in this story is about how rumor can be disasters. So how rumor, you know about rumor? Rumor means अफवा. तर अफवा हे किती भयंकर रूप घेऊ शकते हे ह्या पाठामधून आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ही जी अफवा जर पसरली तर ह्या अफवेमुळे किती मोठं भयंकर संकट डिझास्टर्स आपल्यावर येऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण ह्या कथेमधून आपल्याला शिकायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया. बिफोर दॅट आय रिक्वेस्ट टू यू प्लीज सबस्क्राइब द चॅनल अँड टॅप द बेल आयकॉन टू गेट द अपडेट्स. ओके, so let's get started. So friends, today we are going to learning a story about a rumor. The name of the story is The Boy Who Broke the Bank. The boy मुलगा who की जो broke the bank की ज्यांनी ब्रोक. आता ब्रोक म्हणजे काय तर ब्रेकचा हा पास्ट टेन्स आहे. ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रोक. आता या ठिकाणी आपण असं नाही म्हणणार तर काय म्हणणार, मुलगा की जो बँक बुडवणारा म्हणजे ब्रोक द बँक म्हणजे त्यांनी बँक बुडवली असा मुलगा. तर हा बघा इथं क्लॉजचा यूज केलेला आहे. याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असे म्हणतो आणि हे जे रिलेटिव्ह प्रोनाउन्स या ठिकाणी यूज केलेले असतात हू, व्हिच, दॅट आहे की नाही, तर हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहे. सो दिस इज द क्लॉज. हिअर यूज अ क्लॉज. व्हिच क्लॉज? एडजेक्टिव्ह. ठीक आहे, एडजेक्टिव्ह क्लॉज. दिस इज द एडजेक्टिव्ह क्लॉज. ओके ओके. सो रस्किन बॉन्ड 1934. आता बघा रस्किन बॉन्ड हा 19 मे किती 19 मे 1934 म्हणजे 1934 it is a date of birth of the Ruskin Bond. And Ruskin Bond is an Indian author of British descent. आता हा जो रस्किन बॉन्ड आहे हा रस्किन बॉन्ड हा ब्रिटिश वंशाचा डिसेंस म्हणजे वंश, त्याला काय म्हणतो आपण वंश. तर हा ब्रिटिश वंशाचा एक भारतीय ऑथर म्हणजे रायटर, ज्याला आपण लेखक म्हणतो. तर हा ब्रिटिश वंशाचा एक भारतीय लेखक आहे. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लंडूर इन मसुरी इंडिया. ओके, तर ही लिव्ड विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली. ॲडॉप्टेड म्हणजे दत्तक. आता ॲडॉप्टेड म्हणजे काय होते दत्तक. तर त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासोबत तो राहायचा. कुठं? इन लंडूर इन मसुरी इन इंडिया म्हणजे भारतामधील मसुरी या ठिकाणी इन लंडूर या ठिकाणी तो आपण घेतलेल्या ॲडॉप्टेड केलेल्या एका फॅमिलीसोबत राहायचा. म्हणजे दत्तक घेतलेल्या फॅमिलीसोबत तो राहतो. राहायचा नाही म्हणता येईल आपल्याला, राहतो, कारण की तो अजूनही जिवंत आहे. इथं मृत्यू त्याचा दिलेला नाही, तर तो राहतो. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. The Indian Council of Child Education म्हणजे भारतीय बालशिक्षण, याला काय म्हणू, भारतीय बालशिक्षण समिती किंवा परिषदसुद्धा आपण म्हणतो याला. कौन्सिल म्हणजे समिती. तर भारतीय बालशिक्षण समिती हॅज रिकग्नाइज म्हणजे ओळखणे. त्यांनी ओळखलं. काय ओळखलं? हिज रोल, त्याचं कार्य इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया म्हणजे भारतातील जे बालसाहित्याची जी ग्रोथ आहे, वाढ आहे, ह्याचं जे कार्य त्यांनी केलं ते कार्य कोणी ओळखलं? द इंडियन कौन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन म्हणजे भारतीय बाल
शिक्षण समिती ही जी आहे हिने ओळखलं. अँड ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड्स इन 92 फॉर अवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. आणि त्यामुळे 1992मध्ये त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड देण्यात आलं. कशाबद्दल? अवर ट्री स्टील ग्रो इन डेहरा हे साहित्य त्यांनी लिहिल्याबद्दल. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999-2040. आणि त्याचबरोबर ही अवॉर्डेड पद्मश्री आणि त्यांना पुन्हा पद्मश्री आणि पद्मभूषण हे अवॉर्ड देऊन त्यांना म्हणजे त्यांचा सन्मान करण्यात आला. रिस्पेक्टिव्हली, आता रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे, जसं पद्मश्री गॉट इन 1999 अँड पद्मभूषण गॉट 2040. म्हणजे अनुक्रमे पद्मश्री 1999 आणि पद्मभूषण 2014. तर अशा पद्धतीने त्यांना सन्मानित करण्यात आलं. कोणकोणते अवॉर्ड देऊन? पद्मश्री, पद्मभूषण आणि साहित्य अकॅडमी. साहित्य अकॅडमी हे 1992 म्हणजे 1992, पद्मश्री 1999 अँड पद्मभूषण 2040. लेट्स स्टार्ट द स्टोरी. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govinda Ram. So Nathu is the name of the person. तर हा नथू ग्रम्बल्ड. आता ग्रम्बल्ड म्हणजे काय? तर शोज वन क्रिटिकल ॲटिट्यूड, म्हणजे एखादी तक्रार करणे, कुरकुर करणे आहे की नाही, किंवा तक्रार करणे. तर तो तक्रार करत होता, पुटपुटत होता, मनातल्या मनात आपण पुटपुटतो की नाही, तर तो नथू पुटपुटत होता. काय म्हणत होता? तो स्वतःलाच, हिमसेल्फ, ॲज ही स्वेप्ड द स्टेप्स ऑफ पीपलनगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. की जी पीपलनगरची बँक होती, की कोणाच्या मालकीची? ओन म्हणजे मालकीच्या. कोणाच्या? तर बाय द सेठ गोविंदराम, ह्याच्या मालकीच्या जी बँक होती सेठ गोविंदराम पीपलनगर बँक, त्या बँकेच्या स्टेप्स, पायऱ्या तो स्वेप्ट करत होता. स्वेप्ट म्हणजे झाडणे आहे की नाही. झाडत असताना तो पुटपुटत होता स्वतःशीच. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. ही यूज द स्मॉल ब्रूम म्हणजे छोटासा झाडू त्यांनी वापरलं. कशासाठी? आणि तो झाडण्यासाठी. आणि हरिडली अँड केअरलेसली, तो कसं घाईघाईने आणि खूपच निष्काळजीपणे झाडत होता. एकदा पुन्हा मी आपल्याला समजावून सांगतो सुरुवातीपासून. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ड द स्टेप्स ऑफ पीपलनगर बँक ओन्ड बाय द सेठ गोविंदराम. तर सेठ गोविंदराम यांच्या मालकीची जी पीपलनगर बँक होती, तिच्या पायऱ्या झाडत असताना हा स्वतःशीच मनातल्या मनात पुटपुटत होता, कुरकुर करत होता. कोण? नथू. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. तर बघा, तर तो झाडण्यासाठी अगदी छोटासा झाडू त्यांनी घेतलेला होता आणि तो झाडताना खूप घाई, हरिडली अँड केअरलेसली. हरिडली अँड केअरलेसली म्हणजे तो झाडताना खूप घाईने आणि निष्काळजीपणे तो झाडत होता. म्हणजे हरिडली अँड केअरलेसली बोथ आर द ॲडवर्ब्स विच इज डिस्क्राइब्ड अबाउट द वर्ब विच इज द वर्ड स्वेप्ट आहे ना. म्हणजे तो झाडत कसा होता? खूपच घाईने आणि निष्काळजीपणे. सो बोथ आर द ॲडवर्ब्स विच आर डिस्क्राइब्ड अबाउट द स्वेप्ट है ना, की तो स्वेप्ट ह्या क्रियापदाला डिस्क्राइब करत होता. ओके. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप. आणि तो झाडत असताना तो जो डस्ट होता, डस्ट आफ्टर रायझिंग म्हणजे वर जात होता. कसं? इन क्लाउड, ढगांप्रमाणे. अबाव हिज हेड, त्याच्या डोक्याच्या वर ते ढगाप्रमाणे तो धूळ वर जात होता. अँड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स, आणि पुन्हा त्याच पायऱ्यावर तो येऊन बसायचा तो धूळ. एवढ्या तो केअरलेसली आणि निष्काळजीपणे झाडत होता. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट हिज डस्टबिन. आणि तो जो नथू होता, तो जो डस्टबिन होता, त्या डस्टबिनला तो जो पॅन होता तो बँगिंग करत होता. काय करत होता? बँगिंग म्हणजे आपटत होता, आदळ आपट करत होता.
द वॉशरमॅन सन पास्ड बाय. आणि तेवढ्यात एक वॉशरमॅन सन्स म्हणजे वॉशरमॅन म्हणजे वॉशरमॅन म्हणजे धोबी आहे ना, तर एका धोब्याचा मुलगा तिथून जात होता, पास्ड बाय. ओके. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आता बघा, हा जो वॉशरमॅन सन होता तो कोण होता? सीताराम. हा जो सीताराम होता, जो हा वॉशरमॅन सन होता, म्हणजे ह्या धोब्याचा मुलगा, वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. तो आता आपल्या डिलिव्हरी राऊंडवर होता. म्हणजे डिलिव्हरी राऊंड म्हणजे ते आपले कपडे तो डिलिव्हरी करत होता, प्रेस मारलेले. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथेस बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावर फ्रेशली म्हणजे नुकतेच प्रेस केलेले कपड्याचा गाठोडा, एक बंडल त्याच्या डोक्यावर म्हणजे तो बॅलन्स करून होता. अँड डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नतू. आणि तो नतूला म्हणाला, डोंट रेज सच डस्ट, असा धूळ एवढा धूळ उडवू नको तू. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तुला त्यांनी म्हणजे प्रत्येक महिन्याला ₹2 वाढवायला नकार दिला बँकवाल्यांनी, म्हणून तू असं करतो का? असं तो सीताराम त्या नथूला म्हणाला. कोणाला म्हणाला? सीताराम नथूला. की जो सीताराम हू वॉज द सीताराम. सीताराम वॉज द वॉशरमॅन्स सन अँड नथू वॉज अ स्वीपर बॉय. सो सीताराम नथूला म्हणाला, डोंट रेज सच अ डस्ट, असा तू धूळ उडवू नको. का बरं असं धूळ उडवतो? का बरं तू रागावलेला आहे? अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे युअर एक्स्ट्रा ₹2 मंथ. तुला महिन्याला ₹2 त्यांनी वाढवायला नकार दिला. रिफ्युजिंग मीन्स नकार दिला, म्हणून तू असा रागावला का? असा सीताराम नथूला म्हणाला. ओके. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. जो स्वीपर बॉय होता नत्तू, तो म्हणाला, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला त्याबद्दल बोलायची अजिबात इच्छा नाही. विश मीन्स इच्छा. मला अजिबात त्याबद्दल बोलायचं नाही, असं तो त्यांनी तक्रार केलं, कंप्लेंट केलं. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. आय हॅवंट रिसिव्ड म्हणजे मिळणे, माय रेग्युलर पे म्हणजे माझा नियमित पे म्हणजे पगार है ना. तर माझा अजून जो रेग्युलर पे आहे तो सुद्धा मला अजून मिळालेला नाही, असं नथूनी तक्रार केली. अँड धिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आता तर हा महिन्याची 20th म्हणजे 20 तारीख आलेली आहे आणि अजूनही मला माझा पगार मिळालेला नाही. स्टील आय डिडंट गेट माय पे. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. मला सांगा, असा कोण करतो की जो एका गरीब माणसाची जी सॅलरी आहे, कोणती बँक अशी अडवून ठेवत असते, होल्ड अप अडवून ठेवत असते? मला सांगा तुम्ही. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय ॲम ऑफ. आणि जसं ॲज सून ॲज म्हणजे जसं माझे पैसे मला मिळतील तसाच मी काय करणार आहे, आय एम ऑफ. म्हणजे मी ही जी नोकरी आहे, हा जो जॉब आहे, हा मी काय करणार, लीव म्हणजे सोडून देणार, असं तो म्हणतो. नॉट अनादर वीक आय वर्क इन धिस प्लेस. एक आठवडासुद्धा मी या ठिकाणी काम करणार नाही, असा तो नत्तू त्या सीतारामला सांगतो. की जो सीताराम कोणाचा मुलगा असतो? ही वॉज अ सन ऑफ वॉशरमॅन. ओके. अँड नत्तू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि नत्तू पुन्हा तो जो पॅन असतो त्या डस्टबिनवर पुन्हा आदळतो, बँग्ड करतो. सेव्हरल टाइम तो खूपदा आदळतो. जस्ट टू इम्पॅसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. तो कशासाठी तो सेव्हरल टाइम तो जो पॅन आहे तो पुन्हा पुन्हा त्या डस्टबिनला का तो आदळतो? कारण की त्याला इम्पॅसाइज करायचं असते, त्याला त्याचा
आपल्याकडे त्याला लक्ष वेधून घ्यायचं आहे आणि आपला जो कॉन्फिडन्स आहे, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो पुन्हा पुन्हा त्या म्हणजे जो पॅन असतो त्या डस्टबिनला तो पुन्हा पुन्हा आदळत असतो. बघा इथं एम्फॅसाइजचा अर्थ दिला आहे ड्रॉ अटेन्शन टू, म्हणजे दुसऱ्याचं जे लक्ष आहे आपल्याकडे वेधून घेण्यासाठी तो जो पॅन आहे तो पुन्हा पुन्हा त्या डस्टबिनला आदळत असतो. वेल, आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम म्हणतो नथुला, यस विश आय लक यू. ठीक आहे, माझ्याकडून तुला काय आहेत, शुभेच्छा आहेत. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट शूट यू. आणि मी तुला जो साजेसा असणारा जो जॉब आहे तो मी तुझ्यासाठी काय करणार, लुकआउट फॉर, मी तुझ्यासाठी शोध घेणार आहे ना. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब की दॅट माइट सूट यू, की जो तुला सूट असेल आहे की नाही, तो जॉब मी तुझ्यासाठी शोध घेत राहणार. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आता प्लॉडेड म्हणजे इथं दिलं आहे वॉक्ड हेविली, म्हणजे जड पावलाने. मग तो जड पावलाने तिथून बेअरफूटनी अनवाणी म्हणजेच आपल्या पायावर अलॉंग द रोड, आणि त्यांनी तो रोडच्या बाजूला निघून गेला. द बिग बंडल ऑफ क्लोथेस हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि तो जो बंडल होता, द बिग बंडल ऑफ क्लोथेस, आणि तो खूप कपड्यांचा मोठा जो बंडल असल्यामुळे हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, आणि त्याच्यामुळे त्याचा जो हेड आणि जो शोल्डर्स होते, त्याचे जे खांदे आहेत जवळपास पूर्ण काय झालेले होते, झाकल्या गेलेले होते. मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स हायडिंग म्हणजे लपणे. आता इथं आपण झाकल्या गेलेले होते. ओके. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड. आणि जेव्हा त्यांनी चौथ्या घराला ज्यांनी भेट दिली, सीताराम हर्ड द लेडी ऑफ हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन अ नीड ऑफ अ स्वीपर. आणि जेव्हा त्यांनी चौथ्या घराला भेट दिली, सीताराम हर्ड द लेडी ऑफ हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन अ नीड ऑफ अ स्वीपर. आणि तेवढ्यात त्यांनी हर्ड म्हणजे ऐकले. काय ऐकले, की त्या स्त्रीला एक घरगुती मेन्शन दॅट शी वॉज इन अ नीड ऑफ द स्वीपर, तिला घरी म्हणजे तिनं मेन्शन केलं, तिनं म्हटलं की तिला एक आपल्या घरी काम करणारा एक स्वीपर म्हणजे झाडू मारणारा तिला पाहिजे आहे. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. आणि तो जो बंडल होता तो म्हणजे खाली ठेवताना तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर अ वर्क. मला माहीत आहे एक स्वीपर बॉय की जो आपल्या कामाच्या शोधामध्ये आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. आणि तो पुढच्या हप्त्यापासून तो कामाला सुरुवात करेल. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. अँड ही इज विथ द बँक जस्ट नाऊ. आणि आता तो बँकेमध्ये काम करत आहे, परंतु दे आरंट गिविंग हिम हिज पे. परंतु ते त्याला अजून पेमेंट देत नाही. म्हणजे ती ज्या बँकेमध्ये तो काम करत आहे ती बँक त्याला पेमेंट देत नाही आहे. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्याच्यामुळे तो ती बँक सोडणार आहे. म्हणजे तो बँक सोडायची त्याची इच्छा आहे. व्हाय? बिकॉज धिस बँक आरंट गिविंग हिम हिज पे. कारण की ती बँक त्याच्या पेमेंट देत नाही म्हणून तो ही वॉन्ट्स टू लिव्ह. तो त्याची सोडायची इच्छा आहे. ओके. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव म्हणाली, इज दॅट सो, असं आहे तर वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. मग त्याला सांग तू उद्या ये आणि मला भेट, उद्याला मला येऊन भेट. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. आणि यामुळे जो सीताराम होता तो अतिशय आनंदी होता. कारण काय, तर ही हॅज बीन सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. तर त्याला इतका आनंद झाला होता की आपण एका कस्टमरची सेवा करता बरोबरच आपल्या मित्राची सुद्धा सेवा करत आहोत. ह्या गोष्टीचा त्याला खूप आनंद झाला. अँड होस्टेड हिज
bag on his shoulders and went his away. And hosted, आता hosted म्हणजे इथं अर्थ दिला आहे बघा, रेस टू अ हायर पोझिशन, म्हणजेच म्हणजे उचलले, हायर पोझिशन म्हणजे उंच आहे की नाही, आधार घेत वर वर उचलणे म्हणतो ना आपण, तर तो ती जी बॅग आहे तो वर उचलत ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे, त्याने उचलली आणि तो आपल्या मार्गाने निघून गेला. ओके. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता मिसेस श्रीवास्तवला काय करायचं होतं, हॅड टू म्हणजे होतं, टू सम शॉपिंग. आता तिला काही शॉपिंग करायची होती. सी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया म्हणजे जे लहान मुलांची देखभाल करते तिला आया म्हटल्या जाते. सो सी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आता ती बघा, तिला शॉपिंगला जायचं होतं, कुणाला, श्रीवास्तवला, मिसेस श्रीवास्तवला. सी गेव इन्स्ट्रक्शन टू द, तिनं आयाला इन्स्ट्रक्शन दिलं, काही सूचना दिल्या, अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, की जे छोटीशी बेबी होती त्या बेबीला बघण्याचे काही तिला सूचना दिल्या. अँड टोल्ड द कुक, आणि जो कुक होता, स्वयंपाकी होता, नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील, आणि दुपारचं जेवण आहे त्या जेवणाला उशीर व्हायला नको म्हणून त्याला सुद्धा ती काही इन्स्ट्रक्शन दिली. कोणी, मिसेस श्रीवास्तवनी. देन सी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस, आणि ती नंतर तिथून तिथं कुठं जायला निघाली, सेट आउट फॉर म्हणजे ती जायला निघाली कुठे, पीपल नगर मार्केट प्लेस, पीपल नगरमध्ये जो मार्केट होता त्या मार्केट प्लेसला जायला निघाली. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. कस्टमरी, आता कस्टमरी म्हणजे काय होते, तर युज्युअल, ॲज युज्युअल, हॅबिच्युअल, नेहमीचा म्हणतो आपण. तर टू मेक हर कस्टमरी, नेहमीचा टूर असायचा तिचा ऑफ द क्लोथ शॉप, म्हणजे एक कपड्याची जी शॉप होती त्या शॉपला भेट देणे, तो जो टूर होता तो तिचा नेहमीचा होता, हॅबिच्युअल होता, ॲज युज्युअल होता, नेहमीच. दॅट इज कॉल्ड द कस्टमरी. ओके. अ लार्ज शेडी टॅमॅरँड ट्री ग्रेव अप ॲट वन एंड ऑफ द बाजार. अ लार्ज शेडी टॅरमॅन ट्री म्हणजे चिंचेचे झाड. चिंचेचे झाड खूप असे बहारदार, सावली देणारा असा एक खूप उंच असा डेरेदार तिथं ट्रिमेंडस ट्री म्हणजे एका चिंचेचा झाड होता. ग्रीव अप ॲट वन्स एंड ऑफ द बाजार म्हणजे बाजाराच्या शेवटी, म्हणजे ज्या ठिकाणी बाजार संपते म्हणजे बाजाराच्या शेवटी तिथं एक चिंचेचा बहारदार असा डेरेदार असा एक वृक्ष होता. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड्स मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. म्हणजे शेल्टरिंग फ्रॉम द हीट म्हणजे हीट म्हणजे उष्णता, उष्णतेपासून ती शेल्टर म्हणजे आश्रय घेण्यासाठी ती चिंचेच्या झाडामध्ये कोणाचा, मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड्स मिसेस भूषण, म्हणजे तिची जी मैत्री होती मिसेस भूषण, त्या मिसेस भूषणची ती वाट पाहत आणि स्वतःची उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, हीट आहे ना, ती त्या ठिकाणी शेल्टर म्हणजे आश्रय घेण्यासाठी त्या चिंचेच्या झाडाखाली उभी होती, थांबली होती. कोणाची वाट पाहत, मिसेस भूषणची आहे ना. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकर्चीफ, आणि जे मिसेस भूषण होती वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज, आता विथ अ लार्ज म्हणजे खूप मोठा, हँडकर्चीफ. आता फॅनिंग म्हणजे फॅन माहीत आहे ना तुम्हाला, फॅन म्हणजे हवा घालतो, आता फॅनिंग ती हवा घालत होती, कशानं आहे तर अ लार्ज हँडकर्चीफ म्हणजे खूप मोठी हँडकर्चीफ म्हणजे हातरुमाल, तर मोठ्या हातरुमालने ती आपली हवा घालत आली. सी कंप्लेंट ऑफ द समर, आणि ती उन्हाळ्याबद्दलची कंप्लेंट करत होती आहे ना. आता उन्हाळ्यामध्ये आपण जसे गरमी होतो आणि आपण सुद्धा रुमालीने हवा घालत असतो, तशी ती कंप्लेंट तक्रार करत होती उन्हाळ्याबद्दल. विच सी अफर्म्ड की जो काय होता, अफर्म म्हणजे काय, अफर्म मीन्स म्हणजे तिनं त्याची पुष्टी केली आहे ना, तिनं काय केली, त्याची पुष्टी केली. अफर्म्ड कशाबद्दलची, तर समर. विच सी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द
हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. म्हणजे पीपलनगरच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सगळ्यात हॉटेस्ट, हॉटचा हा काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. हॉटचा सुपरलेटिव्ह डिग्री, हॉटर, हॉटेस्ट म्हणजे सगळ्यात उष्ण उन्हाळा आजपर्यंतच्या इतिहासामधील पीपलनगरचा होता असं तिने कंप्लेंट केली. सी देन शोज मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय. आणि त्यानंतर तिनं मिसेस श्रीवास्तवला एक सॅम्पल दाखवली की जे ती घेणार होती, विच इज गोइंग टू, है ना, सो गोइंग टू. सो दिस इज द सबस्टिट्यूट ऑफ विल. दिस इज द सबस्टिट्यूट ऑफ विल. म्हणजे नुकतीच भविष्यामध्ये घडणारी एखादी गोष्ट जर घडायची असेल तर आपण गोइंग टूचा वापर करतो, आहे ना. विल अँड गोइंग टू. म्हणजे विल म्हणजे हा भविष्यामध्ये, बट हा गोइंग टू हा एक तर प्रेझेंटमध्ये असतो आणि फ्युचरमध्ये, म्हणजे याच्या मधातला, म्हणजे आता नुकतीच घडणार आहे तेव्हा आपण गोइंग टूचा यूज करत असतो. ओके. तर बघा, Mrs. Srivastav, a sample of the clothes she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. आणि जो कपडा ती घेणार होती, दे 5 मिनिट दे डिस्कस्ड, आणि 5 मिनिट त्याच्याबद्दल ते चर्चा करायला लागले. कशाबद्दल? इट्स सेड, त्याचे जे रंगछटा आहे, त्याचा टेक्स्चर आहे. टेक्स्चर म्हणजे आता ॲक्च्युली आपण त्याचा पोत म्हणतो. अँड डिझाईन, आणि डिझाईन म्हणजे त्याच्यावर असणारे जे नक्षी आहे ना, नक्षीकाम असतो की नाही एखाद्या कापडावर, तर त्याच्याबद्दल ते डिस्कस करत होते. किती? फॉर 5 मिनिट्स, 5 मिनिटापर्यंत. हॅविंग एक्झॅस्टेड धीस टॉपिक्स, हॅविंग एक्झॅस्टेड धीस टॉपिक. आता हॅविंग हा कशा अर्थाने वापरतो? जसं फॉर एक्झाम्पल, हॅविंग completed my lunch. Okay, having completed my lunch, then I went to school. म्हणजे माझा जेवण पूर्ण झाल्यावर असं म्हणतो की नाही, त्याच्या अर्थाने आपण हॅविंगचा उपयोग करतो, आहे ना, स्पोकन इंग्लिशमध्ये. ओके. तर हॅविंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक म्हणजे ह्या टॉपिकवर थकल्यानंतर, म्हणजे थकून झाल्यानंतर, आता थकल्यानंतर म्हणजे थकून झालं आपलं. अँड मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेड गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांच्या डिस्कस झालं आणि ते झालं. ते थकल्यानंतर ती आता मेन मुद्द्यावर आली. काय म्हणते? डू यू नो माय डिअर, तुला माहीत आहे का माझे प्रिय, that said गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉई. सेड गोविंदरामची जी बँक आहे ती आपल्या कर्मचाऱ्याचा पगार सुद्धा देत नाही. दे इवन कांट पे इट्स एम्प्लॉई. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम धिस स्वीपर हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. म्हणजे ती काय म्हणते की बघा की मी आजच अगदी सकाळी ऐकलेलं आहे त्याची कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. कोणाकडून? तर स्वीपर, जो झाडू मारणारा मुलगा आहे. हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. त्याला म्हणजे की ज्याला अजून महिन्याचा पगार, वेजेस म्हणजे सॅलरी, पगार म्हणू, ओव्हर अ मंथ म्हणजे महिन्याचा पगार, महिना झाला तरी अजून त्याला त्याचा पगार मिळाला नाही. हॅझंट रिसिव्ड, इट्स द present perfect tense. Which tense here used? Present. Who hasn't received. It is here also a clause. What is this clause? Who hasn't received his wages for over a month. महिन्याचा अजून त्याला पगार प्राप्त झालेला नाही. ओके. नाउ नेक्स्ट, ओके, शॉकिंग, ते त्यांना ते एकदम काय धक्काच बसला. रिमार्क मिस्टर भूषण, मिसेस भूषणनी रिमार्क केलं. इफ
दे कांट पे द स्वीपर्स दे मस्ट बी इन अ बॅड वे. ते जर आपल्या एका स्वीपरचं पगार जर देऊ शकत नसतील तर निश्चितच त्यांची परिस्थिती कशी आहे, बॅड झालेली आहे. मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड इधर. मग ते तर दुसऱ्यांचे सुद्धा पेमेंट देणार नाही. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड इधर, म्हणजे ते दुसऱ्याचा सुद्धा पगार देऊ शकणार नाही. ती म्हणाली, कोण म्हणाली? मिसेस भूषण. ओके. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आता बघा, शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमराइन ट्री, आणि तिनं मिसेस श्रीवास्तवला त्या टॅमराइन ट्रीच्या जवळ ठेवून दिलं आणि ती निघाली. कुठं निघाली? वेंट इन सर्च फॉर हर हजबंड. आपल्या पतीच्या, आपल्या नवऱ्याच्या शोधामध्ये ती निघाली. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप, की जो कुठं बसलेला होता? कमल किशोरच्या फोटोग्राफी शॉपमध्ये बसलेला होता. कोण? तिचा नवरा. त्या नवऱ्याच्या शोधामध्ये ती निघाली. टॉकिंग विथ द ओनर, की जो त्या मालका म्हणजे कमल किशोर फोटोग्राफी शॉपच्या मालकासोबत बोलत तो त्या ठिकाणी बसलेला होता. कोणाचा नवरा? मिसेस भूषणचा, आहे ना. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषण ओरडली. सो देअर यू आर, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर. वेअर डिड यू डिसअपियर. मिसेस भूषण मोठ्या तावाने आली आणि त्याच्यावर ओरडली, सो देअर यू आर, तर तुम्ही इथं आहात. अँड आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर, आणि मी तुम्हाला जवळपास 1 तास झाला शोधत आलेली आहे. आय हॅव बीन. सो दिस इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅव बीन लुकिंग, दिस इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ आय हॅव, म्हणजे आय हॅवचा संक्षिप्त रूप आहे. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर. ऑलमोस्ट म्हणजे जवळपास. ॲन अवर. आता इथं बघा, अवर येच आहे ना, येच आहे, परंतु याचा उच्चार होत नाही, हा सायलेंट आहे, अवर, म्हणून इथे ॲन हा उपपद वापरलेला आहे. आपण आर्टिकल जर शिकले असाल तर आपल्या लक्षात येईल हे गोष्ट. व्हेअर डीड यू डिसअपियर, तुम्ही कुठं गायब झाले होते? व्हेअर डीड यू डिसअपियर, आहे ना. दिस इज द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य आहे, बरोबर आहे. वेअर डीड यू डिसअपियर, तुम्ही कुठं गायब झालेले होते, कुठं तुमचा थांग पत्ता नव्हता, असं ती आपल्या नवऱ्याला म्हणाली. नाव युअर, रिप्लाइड मिसेस भूषण, हॅड यू रिमेंड स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू, बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर, आय लाईक बीन इन फ्लॉवर गार्डन. मग तो म्हणाला, नाव युअर, रिप्लाइड मिसेस भूषण, मिस्टर भूषण म्हणाला, तिला उत्तर दिला, हॅड यू रिमेंड स्टेशनरी इन वन शॉप. रिमेंड म्हणजे आपण अजूनही म्हणतो ना, अजूनही एखादा मित्र आपण म्हणतो की माय फ्रेंड वेटिंग रिमेंड स्टील नाऊ ऑफ मी, म्हणजे किंवा माझी तो अजूनही वाट पाहत आहे, म्हणजे अजूनही तो पाहत आहे, असं आपण ह्या अर्थाने रिमेंडचा वापर करतो. म्हणून तो म्हणतो की हॅड यू रिमेंड स्टेशनरी इन वन शॉप. आता स्टेशनरी, आता इथं स्टेशनरी म्हणजे काय? स्टेबल म्हणजे मूविंग, म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी काय स्थिर, आपण याला काय म्हणू? स्थिर. स्टेबल म्हणजे स्थिर, आहे ना. स्थिर, एकाच ठिकाणी स्थिर राहणार असं थोडी नाही. इन वन शॉप, एकाच दुकानात तुम्ही थोडी ना स्थिर राहणार आहे. रिमाइंड अजूनही. आय माइट हॅव फाउंड यू बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर लाईक अ बी इन फ्लॉवर गार्डन. पण मला माहीत आहे की तुम्ही एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाणार होता. कशी? लाईक अ बी इन फ्लॉवर गार्डन, एखाद्या मधमाशीप्रमाणे. बी म्हणजे माशी, मधमाशीप्रमाणे जी गार्डनमधल्या एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असते, तशा पद्धतीने तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाणार हे मला माहीत होतं, आणि मी तुला का शोधणार आहे? तू का एका ठिकाणी स्थिर राहणार आहे? नाही, असं तो आपल्या
बायकोला म्हणाला. कोण? मिस्टर भूषण. बघा तिला एका मधमाशीची उपमा दिलेली आहे त्यांनी. लाईक बी इन अ फ्लावर गार्डन, म्हणजे जी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर अशी जात राहते की नाही, त्याचा मध चुचण्यासाठी, तर तिला मधमाशीची. ओके. म्हणजे